हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रभू तुम्हाला मोठा आशीर्वाद देव. आज आपण आपलं प्रगटीकरणाचं पुस्तक उघडूया, त्याचा 3रा अध्याय. या ठिकाणी आपण पहिल्या वचनापासून तर 6व्या वचनापर्यंत वाचणार आहोत. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, त्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. कारण तुझी कृत्य माझ्या देवाच्या दृष्टीनं पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर. ते जतन करून ठेव व पश्चाताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल. मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत, ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण अशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवितो तो अशा रीतीनं शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करेन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देव पित्या, तुझं पवित्र वचन पवित्र आत्मेच्याद्वारे आम्हाला समजावून सांग, आम्हाला आशीर्वाद दे. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. या ठिकाणी माझ्या प्यानो सार्दिस मंडळी जी आहे, तिला प्रभू येशू ख्रिस्तानी हे 5वं पत्र, 5व्या मंडळीला हे पत्र लिहिलेलं आहे. सार्दिस या शब्दाचा अर्थ आहे अवशेष किंवा निसटून जाणे. आणि सार्दिस हे शहर जे होतं, हे शहर आशिया मायनर येथील लिदिया प्रांताची ती राजधानी होती. येथे उत्तम प्रकारचे गालिचे तयार होत असून गालिच्यासाठी हे शहर प्रसिद्ध होते. नदीकाठी बसलेले हे शहर समृद्ध धनाढ्य शहर होते. 5 प्रकारचे रस्ते या ठिकाणी केंद्रित होत असायचे. त्याच्यामुळं हे व्यापाराचं ठिकाण बनलं होतं माझ्या. आणि हे जे शहर आहे या ठिकाणी आपली देवाची मंडळी होती आणि ह्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्तानी हे पत्र लिहिलेलं आहे. लिहित असताना प्रभू स्वतःची ओळख करून देत आहे. त्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत, तो असे म्हणतो. या ठिकाणं 7 आत्मे म्हणजे 7 हा शब्द जो आहे, अंक जो आहे, हा परिपूर्णतेचा अंक आहे. आणि पवित्र आत्म्याची 7 कार्य जी आहेत, त्या 7 कार्याविषयी या ठिकाणं संदर्भ आहे. 7 आत्मे म्हणजे पवित्र आत्मा एकच आत्मा आहे आणि 7 आत्मे नाही आहेत, समजलं का? परंतु एकाच आत्म्याचे हे 7 कार्य आहेत. जे यशाचं पुस्तक त्याचा 11वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनात सांगितलं, दुसऱ्या वचनात सांगितलं आहे की परमेश्वराचा आत्मा आणि सुज्ञानाचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा आणि परमेश्वराच्या भयाचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आत्मा, हे जे काही जे आत्म्याचे जे कार्य आहे, ती कार्य या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि म्हणून त्याला 7 आत्मे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे 7 आत्मे आहेत. याचा अजून 4था अध्याय 5वं वचन, प्रगटीकरणाचं पुस्तक 4था अध्याय. राजासनाच्या आतून विजा वाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजसना पुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. बघा, 7 मशाली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आता तुम्हाला मी आधी सांगितलं आहे की पवित्र आत्मा ही अग्नी नाही आहे, पवित्र आत्मा हा वारा नाही आहे, पवित्र आत्मा हे कबूतर नाही आहे. हे एक प्रतिमा आहे माझ्या पवित्र आत्म्याची, त्याच्या कार्याची ही ओळख आहे. म्हणून या मशाली म्हणजे पवित्र आत्मा नाही, पण त्या एक पवित्र आत्म्याची ती एक प्रतिमा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे 5वा अध्याय प्रगटीकरण 6व्या वचनात लिहिलेल्या शेवटल्या भागामध्ये त्याला 7 शिंगे व 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. तो वधलेला जो कोकरा आहे त्याला 7 शिंगे. शिंग हे सामर्थ्याचं दर्शक आहे आणि डोळे हे सर्व काही पाहणार, नाही का, सर्वज्ञ. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा हा 7 शिंग म्हणजे सर्व शक्तिमान आहे आणि त्यानंतर तो सर्वज्ञ आहे, सर्व काही त्याला
माहित आहेत, दिसत आहेत, त्यासमोर ती उघडं वागडं आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी आम्ही पाहतो सार्दिस येथील मंडळीला पत्र लिहित असताना प्रभू येशूने म्हटलं याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यानं भरलेला आहे. Praise the Lord. आणि विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या ओळख करून देताना त्याचे अशा पैलू त्या ठिकाणी त्या मंडळीला सांगतो की ज्या मंडळीला त्या गोष्टींची गरज आहे. आता ह्या ठिकाणी ही जी मंडळी आहे ही मंडळी माझ्या प्यानो त्याच्याविषयी प्रभू म्हणतो तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात पण तू मेलेला आहेस. परंतु तुझी कृत्य मला माहित आहे आणि तुला जिवंत म्हणतात लोक परंतु तू मेलेला आहेस. आणि त्या मंडळीमध्ये माझ्या प्यानो पवित्र आत्म्याचं कोणतंही कार्य होत नव्हतं. दैहिक रीतीनं कार्य होतं. सर्व प्रकारचा शृंगार होता, सर्व प्रकारचा दिखाऊपणा होता, मीटिंग होत्या, त्या ठिकाणी कॉन्फरन्सेस असतील, परंतु त्या ठिकाणं पवित्र आत्म्याचं काहीही कार्य त्या ठिकाणी मंडळीत नव्हतं. आणि म्हणून ती मंडळी जी आहे ही मृत अवस्थेला पोहोचलेली मंडळी आहे. आता बघा मंडळीचा जन्मच हा पेंटिकॉस्टच्या दिवशी झाला पवित्र आत्म्याच्या द्वारे, नाही का. पवित्र आत्मा उतरला आणि मंडळी जन्म पावली. आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो की मंडळीमध्ये जर पवित्र आत्मा नसेल, पवित्र आत्म्याला काही स्थान नसेल तर ती मंडळी ही मृतवत मंडळी आहे. आणि तिची सगळी कामं जी आहेत ना ती निर्जीव काम आहेत. कोणतं पण तुम्ही काम घ्या माझ्या प्यानो, पवित्र आत्म्याशिवाय जर ती कामं केली गेली ना तर मग ते काम जे आहे ते पवित्र शास्त्रामध्ये त्याला माझ्या प्यानो निर्जीव कृत्य म्हटलेलं आहे. इब्री लोकास पत्र 6वा अध्याय 1ल्या वचनामध्ये लिहिलाय. तेव्हा निर्जीव कृत्याबद्दलचा पश्चाताप. निर्जीव कृत्य म्हणजे प्यानो अशी कृत्य ज्याच्यामध्ये जीव नाही. जीव का नाही? कारण त्याच्यामध्ये आत्मा नाही, नाही का. आमच्या कामामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याचा भाग असला पाहिजे माझ्या प्यानो. इब्री लोकास पत्र 9वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये देखील हे सांगितलेलं आहे. सार्वकालिक आत्म्याचे योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतः देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद विवेक बुद्धी जीवन देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करी. निर्जीव कृत्य त्या ठिकाणी ज्या कृत्यांमध्ये जीव नाहीये, मग ते कृत्य कोणतेही असो, दान धर्म असो किंवा ते कृत्य त्या ठिकाणी गरिबांना मदत करणं असो, काही असो, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित न झालेलं प्रत्येक कृत्य हे कसं आहे? निर्जीव कृत्य आहे. आणि म्हणून ह्या मंडळीमध्ये बाकीची सगळी चांगली कामं होत होती, दानधर्म होत होते, त्या मंडळीमध्ये सगळ्या गोष्टी होत होत्या, परंतु त्या मंडळीमध्ये देवाच्या पवित्र आत्म्याचा कोणताही भाग त्या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून ती मंडळी माझ्या प्यानो मरणाच्या पंथास लागलेली होती, नाही का. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत असे तो म्हणतो. म्हणजे प्रभूच्या हातात 7 आत्मे म्हणजे प्रभू पवित्र आत्म्याने भरलेला त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे, नाही का. आत्म्यामध्ये आहे तो आणि तो आत्म्यानं भरलेला येशू त्या ठिकाणी माझ्या प्यानो मंडळीमध्ये असला पाहिजे हे प्रभू येशू त्या ठिकाणी त्यांना सुचवत आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या मंडळीमध्ये देखील माझ्या प्यानो पवित्र आत्म्याचं कार्य जर नसेल ना तर ते सगळं काही मृतवत गोष्टी आहेत. त्या ते गीत गाणं, ते सगळं काही करणं, नाही का, सगळ्या गोष्टी ह्या मृतवत आहेत. आणि म्हणून पवित्र आत्म्यानं भरलेला प्रभू येशू ख्रिस्त आमच्या मंडळीमध्ये पाहिजे आहे. त्याच्या हातामध्ये 7 आत्मे, तो ज्याच्याजवळ 7 आत्मे आहेत आणि 7 तारे त्याच्या हातात आहेत. प्रभूच्या हाकडे 7 तारे आणि हे 7 तारे मंडळीच्या पुढाऱ्यांचं किंवा पाळकाचं दर्शक आहे. हे मंडळीचे दूत आहेत. या मंडळीच्या दूताला त्या ठिकाणी प्रभू सांगत आहे की ह्या मंडळीचा जो पाळक आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. या ठिकाणी प्रभू सांगत आहे आणि त्याच्याविषयी तो म्हणतोय की तो असं म्हणतो की तुझी कृत्य मला ठाऊक आहे, तुला जीवन म्हणतात. लोकांचं मत ह्या मंडळीविषयी, सार्दिस मंडळीविषयी असं होतं की ही मंडळी जिवंत मंडळी आहे, ही मंडळी जीवन देवाची सेवा करणारी मंडळी आहे, ही मंडळी आध्यात्मिक मंडळी, असं बाकीच्या लोकांचं मत होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं कोणतं मत होतं? प्रभू म्हणतो तू मेलेला आहेस, जीवन म्हणतात तुला पण तू मेलेला आहेस. बघा मंडळीचं मूल्यमापन लोक कसं करतात?
ती मंडळी फार मोठी असली, फार मोठी इमारत असली, पुष्कळ लोक त्या मंडळीचे सभासद असले, त्या मंडळी खूप श्रीमंत लोकांची असली, आणि त्यानंतर त्या मंडळीतले प्रोग्राम्स वगैरे सगळं त्या ठिकाणं व्यवस्थित, त्या सगळ्या लोकांना वाटतं की बापरे, ही मंडळी कशी आहे, फार आध्यात्मिक आणि फार जिवंत मंडळी आहे. आणि या मंडळीमध्ये, सार्दिस मंडळीमध्ये सगळं चालायचं, आणि बहुतेक आमच्या मंडळीमध्ये असंच चालतं, परंतु त्याच्यामध्ये आत्मा नाहीये. प्रभू म्हणतो ते जिवंत नाही, तू मेलेला आहेस. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आमच्या मंडळीमध्ये अशी परिस्थिती असता कामा नये, नाही का? आणि म्हणून लोक आम्हाला काहीतरी चांगले म्हणतील, खूप धार्मिक आहे, खूप प्रार्थना करतात, परंतु माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्त आमचं मूल्यमापन त्यांनी केलं पाहिजे. प्रभू येशूचं मूल्यमापन मंडळीचं तो कसं करतो? ही मंडळी ख्रिस्ता समान नम्र असली पाहिजे, त्या मंडळीमध्ये शुद्धता, प्रीती असली पाहिजे, एका ख्रिस्त केंद्रित जीवन लोकांचं असलं पाहिजे, सुवार्ता प्रसार त्या मंडळी व्हायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींकडे माझ्या प्यानो गोष्टी जर ज्यावेळेस मंडळीमध्ये असतात, त्यावेळेस प्रभू येशू त्या मंडळीला जिवंत मंडळी म्हणतो. पवित्र आत्म्याने चालवलेली मंडळी माझ्या प्यानो असली पाहिजे, नाही का? तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो. दुसऱ्या वचनात सांगितलंय, दुसऱ्या वचनामध्ये एकंदर 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत जे ह्या करायला. पहिली गोष्ट जागृत हो, दुसरी गोष्ट मरणाच्या पंथात जे लागले आहे ते सावरून धर, तिसरी गोष्ट तू कसे स्वीकारले व ऐकल्याची आठवण कर, चौथी गोष्ट जे ते जतन करून ठेव, पाचवी गोष्ट पश्चाताप कर. या 5 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, त्या मंडळीला सांगितलेल्या आहेत. आणि माझ्या प्यानो ही मंडळी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की लोकांच्या दृष्टिकोनातून ती जिवंत होती. त्या मंडळीमध्ये कुठे इजबिल स्त्री नव्हती, किंवा एखादं व्यभिचाराचं काम नव्हतं, बलामाचं शिक्षण नव्हतं, पण ह्या मंडळीमध्ये आईशाराम सगळ्या गोष्टी अगदी भरपूर त्या ठिकाणी होत्या. कोणीही आत्मिक गोष्टीकडे लक्ष देत नव्हतं, दैहिकतेनंच प्रत्येक गोष्ट चालायची. आणि त्याच्यामुळं माझ्या प्यानो आत्मिक जीवन ह्या मंडळीचं पूर्णपणे मेलेलं असं होतं माझ्या प्यानो. आणि म्हणून प्रभू परमेश्वर काय म्हणतो त्या ठिकाणी, प्रभू येशू म्हणतात की जागृत हो. पहिली गोष्ट जागृत हो. बघा, ही मंडळी मरणाच्या पंथास लागली ती म्हणजे ती झोपेत होती, नाही का? पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू देखील गेतशेमने बागेमध्ये आपल्या शिष्याला सांगतो, तुम्ही जागृत राहा. झोपायला लागले होते ते, नाही का? जागृत राहा, प्रार्थना करा, प्रभूने सांगितलं, नाही का? हा, त्याचप्रमाणे पावलानं देखील माझ्या प्यानो इफिसी मंडळीला लिहिताना सांगितलेलं आहे की तुम्ही जागृत व्हा. बघा, इफिसकास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये 13 आणि 14 वचन आपण वाचूया. त्या ठिकाणी बघा, पाऊल ह्या मंडळीला काय बोध करत आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेड्याकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. जागृत हो, नाही का? जागा हो, मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल, या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे प्यानो ह्या सार्दिस मंडळीला प्रभूने सांगितलं की जागृत हो, जाग हो. आता झोपलेली व्यक्ती जी असते ना, झोपलेली व्यक्ती, तिला आजूबाजूला काही घडत आहे वास्तविकतेमध्ये त्याची काहीच कल्पना नसते. पण झोपेमध्ये जे स्वप्न, अकल्पित गोष्टी ज्या असतात, त्या गोष्टीच त्या ठिकाणी तिच्या समोर चालत असतात, नाही का? त्याच्यामध्येच ती व्यक्ती रममाण असते. आता आध्यात्मिक झोप म्हणजे काय? आध्यात्मिक झोप म्हणजे शारीरिक झोपेप्रमाणेच आपण जी वास्तविक जे आहे अवतीभोवती ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याच्याविषयी जागृत नसणं, म्हणजेच आपण झोपेत असणं. आजूबाजूच्या घडणाऱ्या घटना कोणत्या आहेत? त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या अवतीभोवती काय आहे, आम्ही पाहतो की आमच्या अवतीभोवती आजारी लोक आहेत, करोना पेशंट्स आहेत, पुष्कळ लोक मरत आहेत, नरकात जात आहेत, आध्यात्मिक जीवन लोकात नाहीये, त्यांना तारणाची गरज आहे. हे सगळी वास्तविकता लक्षात येत नाही. मग ज्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, जगिक आहेत, जळून खाक होणार आहेत, सार्वकालिकतेमध्ये तिला काही महत्व राहणार नाही, तसं झोपेत राहणारा मनुष्य स्वप्न पाहत राहतो की त्याला काही महत्व नसतं, वास्तविकतेमध्ये त्याला काही अर्थ नसतो. तशा प्रकारे मनुष्य या क्षणभंगूर गोष्टींच्या पाठीमागे लागलेला असतो, नाही का? म्हणून लोक पैशाच्या मागे राहतात,
स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायच्या मागे राहतात, स्वतःचं नाव करून घ्यायच्या पाठीमागे राहतात, नाही का? परंतु वास्तविकतेत जगणारी व्यक्ती म्हणून रोम येथील मंडळीला देखील लिहिताना पाऊलानं त्या ठिकाणी 13वा अध्याय आणि 11व्या पासून लिहिलेलं आहे, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावी अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व वस्त्रात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे, अंधार, झोपेत राहणारी व्यक्ती अंधारात राहते, नाही का? चैनबाजीत, मद्यपानात, विषय विलासात, कामासक्तीत, कलहात, मत्सरात अशी ती व्यक्ती राहते, म्हणजे त्या ठिकाणी ती झोपेत आहे आध्यात्मिकतेनं. आणि पाऊल त्यांना सगळं सांगत आहे की आता समय ओळखा, झोपेतून उठण्याची आता वेळ आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, सार्दिस येथील मंडळीला प्रभूने सांगितले, जागृत हो, जागृत हो, झोपेतून उठ, नाही का? हा. आणि इफिसीतील मंडळीला जसं पावलानं पत्र लिहिलं, अरे, नाही का, मरणातून उठ, नाही का, अरे निद्रिस्ता मरणातून उठ, त्या ठिकाणी जागृत हो सांगितलेलं आहे. माझ्यापैकी आज आम्हाला देखील प्रभू ते सांगत आहे. आज आम्ही देखील जगातल्या गोष्टीने इतके रममान झालेलो आहोत, जगातल्या गोष्टीमध्ये इतके आम्ही अडकलेलो आहोत की आम्हाला माझ्या प्यानो आध्यात्मिक गोष्टींची काही फुरसतच नाहीये. वास्तविक पाहता आध्यात्मिक गोष्टी ह्या वास्तविकता आहे. माझ्या प्यानो आत्म्याचं तारण होणं फार महत्वाचं आहे. आता लोकांसाठी प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं फार महत्वाचं आहे, परंतु आम्ही ते करीत नाही, कारण का आम्ही झोपेत आहोत. पण झोपेतून उठण्याची आम्हाला वेळ आहे. जशी त्या मंडळीला प्रभू येशू सांगितलं की जागृत हो. दुसरी गोष्ट प्रभूने सांगितल्या लोकांना, मरणाच्या पंथात जे लागले आहे ते सावरून धर. मरणाच्या पंथात, माझ्या प्यानो त्यांचं ख्रिस्ती जीवन हे मरणाच्या पंथास लागलं होतं. प्रार्थनामय जीवन मरणाच्या पंथास लागलं होतं. पवित्र शास्त्राचा अभ्यास करणं, पवित्र शास्त्र वाचणं मरणाच्या पंथ नेच त्यांच्या जीवनातून ते निघूनच गेलं होतं. फक्त पैसा, चैन, विषयविलास याच्यामध्येच त्यांचं जीवन चाललेलं होतं. आणि अशा लोकांना प्रभूने सांगितलं की मरणाच्या पंथास लागले ते सावरून. आज प्रभू तुम्हाला पण हे सांगत आहे, आज मलाही सांगत आहे, आमच्या प्रत्येकाला प्रभू आज सांगत आहे माझ्या प्यानो की मरणाच्या पंथास जे काही लागलेलं आहे ते तू सावरून धर. तुझं प्रार्थनामय जीवन ठीक आहे का? किती वेळ तू प्रभूला प्रार्थना करतो? किती वेळपर्यंत बायबलची स्टडी करतो? तू सुवार्ता प्रसार करतो का? देवाचं वचन शिकवतो का? या प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्हाला विचारतो. आणि जर नाही तर तू मरणाच्या पंथास लागलेला आहे. म्हणून माझ्या प्यानो देवाच्या मंडळीला प्रभू परमेश्वर देवा सावध म्हणून सांगत आहे की सावरून धर. तिसरी गोष्ट सांगायची, तू कसे स्वीकारले, ऐकले याची आठवण कर. रिवायवल सुरू होतो इथूनच. आम्ही कशा रीतीनं प्रभूकडे आलो, आम्ही कसा पश्चाताप केला, कशा रीतीनं आम्ही सगळ्या जगातल्या गोष्टी टाकून दिल्या, मूर्तीपूजा सोडली, प्रभूकडे वळालो, बायबल वाचलं, लोकांना सांगितलं, नाही का? तो उत्साह, तो आवेश कशा रीतीने स्वीकारलं, कसा त्याग केला जगातल्या पापाचा आणि तिचा, हे सगळ्या गोष्टींची आठवण कर प्रभू सांगतोय. आणि ते आठवण करून ते आपल्या मनामध्ये सांभाळून ठेव, त्याप्रमाणे कर प्रभू सांगत आहे. पाचवी गोष्ट, पश्चाताप कर. म्हणजे प्यानो, पश्चाताप हा फार महत्वाचा संदेश प्रत्येक मंडळीला प्रभू देत आहे. 7 मंडळाला प्रभूने पत्र लिहिलं. त्या 7 मंडळापैकी 5 मंडळांना प्रभूने सांगितलं की तू पश्चाताप कर. आज प्रभू आम्हाला पण सांगत आहे माझ्या प्यानो, आमच्या देखील जीवनामध्ये पुष्कळ अशा गोष्टी आहेत की ज्या देवाला आवडत नाही आहेत, नाही का? जगिकपणा आहे, नाही का, मद्यपान आहे, विषय विलास आहे, आणि सगळ्या रंगीलपणा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या प्यानो मला त्यागायच्या आहेत, सोडून द्यायच्या आहेत. आणि म्हणून मंडळीला देखील, सारदीस मंडळीला देखील प्रभूनं अशा रीतीनं सांगितलं. आणि पुढं प्रभू म्हणतो, तरी चौथं, पश्चाताप कर, तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखं येईल, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळीच कळणार नाही. प्रभू म्हणतो, तू जागृत हो, झोपेतून उठ, विषय विलास, मद्यपान, सक्ती आणि सर्व जगिकपणा, रंगीलपणा हा टाकून दे आणि तू काय कर, जागृत हो. आणि जर तू जागृत झाला नाही, तू जर पश्चाताप केला नाही, तर मी चोरासारखा येईल. म्हणजे प्रभू अशा प्रकारचं एखादं संकट एकाएकी येऊ देईल, एकाएकी अशी घटना घडेल, एकाएकी अपघातामध्ये पडशील, एकाएकी कोणत्या आजारात पडशील, एकाएकी काहीतरी असं घडेल. प्रभू म्हणतो, मी चोरासारखं तुझ्याकडे येईल, तुझा न्याय मी करीन.
माझ्या प्रिय भावा बहिणी, प्रभू आम्हाला आज संदेश देत आहे. जर आम्ही पश्चाताप केला नाही आमच्या चुकीच्या गोष्टींबद्दल, तर प्रभू म्हणतो की मी चोरासारखा गपचीप येईल, तुला समजणार देखील नाही. जेव्हा मी चालून येईल तुला मुळीच कळणार नाही. आम्हाला हा हा एक माझ्या प्यानो हे एक प्रभू परमेश्वरापासून आलेली वॉर्निंग आहे, नाही का? आम्ही त्याच्याकडे दखल दिली पाहिजे त्याच्याकडे. पुढे प्रभू म्हणतो 4थं वचन, तरी ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सारदेस येथे तुझ्याजवळ आहेत, ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्यावर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. प्रेज द लॉर्ड. या मंडळीमध्ये असे काही अवशेष होते, म्हणून या मंडळीचं नाव जे आहे ना सारदीस. सारदीस म्हणजे अवशेष, म्हणजे काहीतरी निसटून गेलेले, म्हणजे पाप कर्म अंधकाराची कृत्य टाळून जे राहिलेले आहेत, स्वतःला त्यांनी शुद्ध केलेलं आहे, आपली वस्त्र विटाळली नाहीत, अशी लोक या मंडळीमध्ये होते. आणि प्रत्येक मंडळीमध्ये असतात माझ्या प्यानो. कोणाच्याही पापामध्ये ते सहभागी होत नाहीत, निंदा नालस्ती करण्यामध्ये ते त्या ठिकाणी असत नाहीत, ते कधीही पैशाच्या बाबतीमध्ये माझ्या प्यानो हेराफेरी करत नाहीत. असे पुष्कळशे लोक देवाचं भय धरून राहणारे आणि वचनाप्रमाणे आचरण करणारे, असे काहीतरी अवशेष प्रत्येक मंडळीमध्ये प्रभू परमेश्वर ठेवत असतो. आणि ह्या सारदीस मंडळीमध्ये देखील अशा प्रकारचे लोक होते ज्यांनी आपली वस्त्र विटाळली नाहीत, नाही का? या पापामुळं आमची आध्यात्मिक वस्त्र विटाळतात. आता आध्यात्मिक वस्त्र तुम्हाला माहितीये का, आदाम आणि हवेला प्रभूनं प्रकाशाची वस्त्र दिली होती, त्याच्यामुळे त्यांची नग्नता झाकली गेली होती. परंतु ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं त्यावेळेस त्यांची ती वस्त्र जी आहे ती हरण करण्यात आली, पापानं ती वस्त्र हिसकून घेतले आणि ते नग्न झाले. ते नग्न झाल्यामुळे ते त्या ठिकाणी त्यांना लज्जा प्राप्त झाली. आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू परमेश्वर देवानं त्यांच्यासाठी वस्त्राची योजना केली. एक निष्पाप निर्दोष कोकरा किंवा कालवड त्यांनी कापली आणि त्याचे कातड काढून त्याची वस्त्र आदाम आणि हवेला दिली. ते प्रभूच्या वधस्तंभाचं दर्शक आहे. प्रभू येशूचं निर्दोष निष्कलंक कोकरा, देवाचा कोकरा वधस्तंभावर तुमच्याकरता माझ्याकरता मारला गेला माझ्या प्यानो, आणि त्याची धार्मिकतेची वस्त्र, त्याची धार्मिकता त्यांनी आम्हाला दिली. त्याचं तारण त्यांनी आम्हाला लेवविलं, तारणाची वस्त्र त्यांनी आम्हाला लेवविली. आणि माझ्या प्यानो ही वस्त्र पुष्कळदा जगामध्ये राहत असताना डागळवली जातात, आणि ती डागळवली गेलेली वस्त्र पुन्हा एकदा शुभ्र करण्यासाठी आपण प्रभू येशूच्या चरणापाशी, त्याच्या वधस्तंभापाशी आलं पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे माझ्याकडे. तसं प्रगटीकरण 22 अध्याय 14 वचनात लिहिलेलं आहे की आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले जगे धुतात ते धन्य. प्रेज द लॉर्ड. आपले जगे आम्हाला धुवायचे आहे. हा तारणाचा जगा, हा धार्मिकतेचा जगा जो प्रभूने आम्हाला दिलेला आहे माझ्याकडे, तो आम्हाला धुण्याची गरज आहे, पश्चाताप करण्याची गरज आहे. पापाचा कलंक आमच्या वस्त्राला लागलेला असतो, आणि म्हणून माझ्या प्यारो आपण ती वस्त्र धुतली पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये असा कुठं कलंक लागलेला आहे का? तुम्ही केलेला भ्रष्टाचार, तुम्ही केलेला व्यभिचार, तुम्ही केलेलं भांडणं, शिव्या गाळ्या, या सगळ्या गोष्टींचा कलंक जर तुमच्या वस्त्राला लागलेला असेल तर आज माझ्या प्यानो प्रभू येशूच्या रक्तामध्ये धुवून शुभ्र व्हा. आणि प्रभू म्हणतो असे शुभ्र वस्त्र परिधान केलेले जे लोक आहेत ते माझ्या बरोबर त्या ठिकाणी फिरतील, कारण त्याची तशी योग्यता आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर देव माझ्या प्यानो तुम्हाला अशा प्रकारची वस्त्र देव, आणि अशा प्रकारे तुम्ही ते वस्त्र माझ्या प्यानो अधिक शुभ्र ठेवो, तसं त्याला विटाळ लागू देऊ नये अशी प्रभूकडे प्रार्थना आपण करणार आहोत. पुढे लिहिलेल्या 5 वचन, जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकात त्याचे नाव खोडणारच नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचे नाव पत्करीन. आत्मा मंडळास काय म्हणतो ते ऐका. या ठिकाणी काय विजय मिळवतो माझ्या प्यानो, आम्हाला पापावर जगावर विजय मिळवायचा आहे. म्हणजेच आम्हाला नवीन जन्म जो आहे हा अति विजयाचं दर्शक आहे. नवीन जन्मलेली व्यक्ती माझ्या प्यानो ही जगावर पापावर विजय मिळवते, नाही का? आणि म्हणून विजय मिळवणं म्हणजे त्याचा नवीन जन्म झालेला आहे. त्याला मी शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. त्याला त्याला मी अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला तो व्यक्ती होईल. दुसरी गोष्ट, मी जीवनाच्या पुस्तकात त्याचे नाव खोडणारच नाही. तिसरी गोष्ट, पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याला मी पत्करीन. या ठिकाणी आम्ही पाहतो या ठिकाणी आम्ही पाहतो माझ्या प्यानो की कशा रीतीनं माझ्या प्यानो प्रभू म्हणतो विजय मिळवणाऱ्या व्यक्तीला मी शुभ्र वस्त्र देईल, त्याचं नाव मी खोडणार नाही जीवनाच्या पुस्तकातून, आणि पित्यासमोर दूतासमोर त्या स्वीकार करेल. माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं जीवनाच्या पुस्तकामधून प्रभू परमेश्वर देव ते नाव खोडणार नाही. देवानं माझ्या प्यानो तुम्हाला आणि मला दानाचं दान दिलेलं आहे, आणि
आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. परंतु पुष्कळदा तारण मिळून पाचारण होऊन देखील अनेक लोक सैतानाच्या मार्गाला जातात, पापामध्ये जीवन जगतात, पैशाच्या मागे जातात, व्यभिचार जार कर्म करतात. त्याच्यामुळे त्यांचं नाव जे आहे ना, ते जीवनाच्या पुस्तकातून प्रभू परमेश्वर फोडून टाकतो आणि शेवटी त्याला नरकात जायची जागा. पुष्कळ देवाचे सेवक आहेत जे माझ्या पियानो व्यभिचारामध्ये अडकलेले आहेत, जे पैशामध्ये अफरातफर करून पैसा ते बळकवत आहेत. पुष्कळ लोकांची ही कथा आहे. त्यांचं नाव मग जीवनाच्या पुस्तकातून प्रभू खोडून टाकतो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला विजय मिळवायचा आहे, तारण झाला आहे, परिवर्तन झालेलं आहे. जर कोणता डाग लागलेला आहे तर आम्हाला ते जगेत व्हायचे आहेत. प्रभू येशू रक्तामध्ये पश्चाताप करायचा आहे, नाही का, शुद्ध व्हायचं आहे, शुभ्र व्हायचं आहे. नंतर मग आम्हाला पाहायला मिळतं त्याचं नाव मी खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतासमोर मी त्याचं नाव पत्करीन. माझ्या पियानो प्रभू येशू म्हणतात की जर जगासमोर तुम्ही मला स्वीकारलं तर मी सर्व दूतांसमोर आणि पित्यासमोर तुमचा स्वीकार करेन. पण जर तुम्ही मला नाकारलं तर मी देवाच्या दूतांसमोर आणि पित्यासमोर तुमचा नाकार करेन. हो, प्रभूचा स्वीकार आम्ही केल्यानंतर जगासमोर आम्ही तो काय करायला पाहिजे, जाहीर केला पाहिजे की मी प्रभूचा स्वीकार केलेला आहे. त्याचा पत्कर ज्यावेळेस आम्ही करतो माझ्या निर्भीडपणे, त्यावेळेस प्रभू येशू देखील म्हणतो त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि तो या ठिकाणं त्याचा मी स्वीकार करीन. प्रभू करो माझ्या प्यानो. आणि सारदीस येथील मंडळीला प्रभूने जो संदेश दिला आहे तो तुम्हाला, मला आणि प्रत्येक मंडळीला दिलेला आहे. या आपण पश्चाताप करूया माझ्या प्यानो. जे मरणाच्या पंथास लागलेला आहे ते आपण सावरून धरूया. प्रभू परमेश्वर देव प्रियानो आमचं सहाय्य, आपण प्रार्थना करूया. हे आमच्या जिवंत यहोवा प्रभू परमेश्वर देवा, सारदीस येथील मंडळी पवित्र प्रभू परमेश्वर देवा मरणाच्या पंथास लागली होती. सर्व लोक त्या मंडळीची वाखाणणी करायचे आणि प्रसिद्धीची वलय ह्या मंडळी भोवती होती बापा, परंतु त्याचं आध्यात्मिक जीवन हे मेलेलं होतं. प्रभू अशीच कथा आमच्या मंडळीची नसावी प्रभू. आमच्या प्रत्येकच्या मंडळी ही प्रभू जिवंत मंडळी असावी. म्हणजे प्रभू त्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं कार्य असावं प्रभू. 7 आत्मे असलेला प्रभू येशू ख्रिस्त मंडळीमध्ये असावा प्रभू, अशी आम्ही तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करतो. प्रभू 7 आत्मे असलेला येशू ख्रिस्त आमच्या प्रत्येकच्या जीवनामध्ये असावा प्रभूजी, अशी आम्ही तुझ्याकडे आग्रहाची प्रार्थना करतो बापा. देवा दया कर आणि आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी मरणाच्या पंथास लागल्यात, आमचं प्रार्थनामय जीवन, पवित्र शास्त्राचं अभ्यासाचं जीवन, सुवार्ता सांगण्याचं जीवन, होय गरीबाला मदत करण्याचं जीवन जर मरणाच्या पंथास लागलेलं आहे तर आम्हाला सावरून धरण्यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे येत आहोत. तू आमचं सहाय्य कर, आम्हाला पश्चातापी हृदय दे, आम्हाला जागृत कर, झोपेतून उठव बापा, मरणातून उठव, अशी आमची तुझ्याकडे प्रार्थना आहे. आणि प्रभू आम्हाला शुभ्र वस्त्र परिधान करून तुझ्याबरोबर फिरण्यासाठी प्रभू तू आम्हाला योग्य बनव. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली आहे. येशू ख्रिस्त आमचा देव जो आज या ठिकाणी हजर आहे त्यांच्या गोड नावाची प्रार्थना अर्पण करतो. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो प्रभू तुम्हाला मोठा आशीर्वाद देव. प्रभू तुमचं सहाय्य करो. आमेन. मी पास्टर देवदत्त गायकवाड बोलतोय.